सोमनाथचा तो कमबॅक राहिला. त्याच्यानंतर पूर्णपणे कमबॅक करत असताना आपल्या टीमला विजयापर्यंत आणत असताना त्यांची बॅटिंग ही तुम्ही बघितली. आणि आता सध्या तरी या मॅचमध्ये तो संघ दिव्याच्या अगेन्स्ट खेळेल. एका टीमकडे नो डाऊट बॅटिंग लाईनअप चांगली आहे, बॉलिंगची स्ट्रेंथ आहे, तर दुसऱ्या बाजूला ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारे ना दिव्याचे सर्व खेळाडू आहेत. त्याच्यामुळे या दोन्ही दिग्गज संघांमध्ये तुम्हाला ही लढाई आता पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर सामन्याला आपण सुरुवात करूयात. अजूनही मेगा फायनलचा सामना ऑलमोस्ट 4 वाजून गेलेले आहेत. सो आपण लवकर सामन्याला सुरुवात करू जेणेकरून आपल्याला मेगा फायनल सुद्धा 4 ओव्हरची खेळवता येईल. त्याच्यामुळे विनंती करेन की वेळेसंदर्भात आता सहकार्य नको आहे, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित भोईर आणि अनिकेत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या ओव्हरसाठी या ठिकाणी सज्ज झालाय ज्युनियर प्रेम विथ द बॅट विथ द बॉल. 2 मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना तर बॉलिंग नो डाऊट चांगली केली आजच्या दिवसामध्ये. सर्व गोलंदाजांनी आणि इथनं पंचांचा सिग्नल ग्रीन आमच्यापर्यंत पोहोचत असताना की सामन्याला या ठिकाणाहून होईल सुरुवात. आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच, क्वालिफाईड होणारी मॅच, जिथे 2 संघ एकमेकाच्या विरोधात गावदी उंबारली आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश दिवा सामन्याला होती. सुरुवात व्हेरी फर्स्ट बॉल ज्युनियर प्रेम. पहिलाच बॉल लॉफ करण्यात आलाय, ताकदीचा प्रचंड वापर, बॉलला पाठवला गेला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सिक्सर. ठाकूर साहेबांचं आगमन षटकाराने करत असताना नुकतं ज्यांचं आगमन या मंचावरती झालेलं आहे मनोजी ठाकूर साहेब, ते सध्या तरी विराजमान आहेत, परंतु ते जसे आले त्यांचा षटकाराने स्वागत करत असताना दातिवली संघाचा प्रतिनिधी एखादा आला असेल तर मॅनेजमेंट कमिटीशी तुम्ही संपर्क साधा. मेगा फायनलमध्ये तो संघ काल तुम्हाला या स्पर्धेमधून मेगा फायनलमध्ये जाताना पाहायला मिळाला. सो दातिवलीचा एखादा जर प्लेयर आला असेल तर रिपोर्टिंग करा. सेकंड बॉल डावकुरा त्याच्या बॅटरसाठी आता थोडासा ऑफसमवरती ठेवण्यात आला होता प्रेमच्या माध्यमातून, परंतु कॉडबे यांची हलकीशी अपील झाली. पहिला बॉलवरती जो अटॅक झाला ना तो अटॅक मित्र म्हणून सुपर होता. सुमितला ही माहिती आहे की समोर असणारी बॅटिंग ऑर्डर, समोर असणारी बॉलिंग लेंथ, त्या गोष्टीला जर आपल्याला खरं तर मागणी ठरवायची असेल तर प्रत्येक बॉल अगदी फॉलो करून खेळावे लागतील. पहिलाच बॉल ताकदीच्या वापराने पाठवला सुमितने मैदानाच्या बाहेर, परंतु त्याच्यानंतर डॉट बॉल फेकत असताना प्रेम भोईर. आता लो फुलटॉस बॉल होता, परंतु फास्टेड फुलटॉस, मागे फिल्डिंग चांगली झाली, शॉट थर्डमॅनला अगदी बाजूला होते. तिथे आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. फास्टेड फुलटॉस, जेव्हा जेव्हा प्रेमने खरं तर गती यूज केली ना, कधी कधी फुलटॉस ही बॉल जातात, परंतु तो बॉल खेळण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो बॅटरला, कारण वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. त्याच्या लेंथ अँड लाईनवरती ना आपण 3 मॅचेसमध्ये कोणताही बदलाव बघितला नाही. तो लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्याच्यासमोर लेफ्टी आला तरी तो ओव्हर द विकेटनेच बॉलिंग करतो, तो त्याची साईड बदलत नाही, परंतु टप्पा लेंथ अँड लाईनवरती टाकणं ना ही खरं तर त्याची खासियत राहिली आतापर्यंत. अजून एक चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर होता, त्याला सन्मान द्यायचं होतं, दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट केला नाही, कारण माहिती आहे की एक सिंगल जरूर बनेल. त्यासाठी त्या सिंगलच्या ट्रायसाठी बॅटर आपण बघितले. हा बॉल परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट ब्लॉक करणारा बॉल, स्वतःचा बचाव केला, थोडेसे पुढे गेले, त्याच्यानंतर बॅकफुटला यावंच लागलं, कारण बॉल तसा होता, यॉर्कर बॉल होता, जिथे कोणतेही प्रत्युत्तर नव्हतं. डिफेंड करण्याऐवजी खरं तर तो पर्यायच उरला नव्हता बॅटरकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत, परंतु त्याच्या डावाची सुरुवात सिंगलने झाली आहे. टीमची धावसंख्या 8, पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, अजूनही या ओव्हरमधले 2 बॉल बाकी. फास्ट अँड फ्युरन्स सध्या तरी बॉलर. अजून एक चांगला बॉल, चायना कट बॉल मागे चालला, विकेट किपर बीट झाले, परंतु तो बेनिफिट मिळेल बॅटरला. वेगवान जेव्हा बॉलर असतो ना तेव्हा खरं तर विकेट किपरची मोठी कसोटी असते, कारण प्रत्येक मॅचमध्ये आपण सोमनाथला बघितलं तर तो थोडासा लांबच आहे. माहिती आहे की विकेट किपर लांब जेव्हा असतो ॲज अ फास्टर बॉलरचे बॉल खरं तर स्वीकारण्यासाठी मग त्याला थोडंसं खरं तर अंतरावरती राहावंच लागतं, तेच केलं, परंतु तेही बीट होत असताना वेगवान बॉल होता. अजून एक सिंगल मिळते, सिंगलने टीमची धावसंख्या 9. स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत. आता फुलटॉस बॉल, गतीचा वापर करायचा होता, शॉट बॅकअप स्क्वेअरला, फिल्डर डायरेक्ट हिट झाला, बॅकअपला क्विकली फिल्डर गेले होते, कारण बॉल मागे न जावं त्याला स्टॉप करण्यासाठीच तिथे फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाला. यशस्वी षटकाची समाप्ती
गडी जरूर बाद केला नाही, परंतु खूप सुंदर षटक हाताळत असताना एक षटकार वगळता फक्त 9 धावा या ओव्हरमध्ये खर्च होताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. अशा पद्धतीने दिवा संघाचं धावफलक 9 एक षटकाच्या समाप्तीनंतर. परफेक्ट बॉल जो होता ना तो आता MTCच्या माध्यमातून दाखवला जातोय. परफेक्ट यॉर्कर. एखाद्या बॉलरला जर परफेक्शन हवं असतं ना तेव्हा खरं तर त्याच्या गतीसोबत त्याची ट्रान्सफरन्सी त्याला कामी येते, त्याची भेदकता त्याला कामी येते. आणि ॲज अ फास्टर बॉलर म्हणून ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर असे भरपूर सारे फास्टर बॉलर आहेत जे बाउन्सर बॉलचा वापर करत असतात, परंतु या बॉलरकडे खरं तर यॉर्कर टाकण्याची क्षमता. अच्छा सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ISPLमध्ये तुम्ही विवेक शेलारला बघितलं, 145च्या गतीमध्ये त्याने तो बॉल टाकला आणि सध्या तरी तो बॉलर चर्चेत आहेत, कारण इंटरनॅशनल खेळाडू त्यांना तो बॉलिंग करत असायचा. आणि आता टेनिस बॉलवरती एवढी गती तर खरं तर पहिला तो गोलंदाज ठरला जी गती 145 स्पीडची तुम्ही बघितली. आता सिनियर प्रेम भोईर आला दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला फक्त धावा 9. उंबारलीचा अनेक सारा प्रेक्षक वर्ग आहे, जो प्रेक्षक वर्ग खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत असेल त्यांचंही सहर्ष स्वागत. शॉर्ट बॉलचा वापर समोर ढकलायचं होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल, तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आणि इंटरनॅशनल खरं तर क्रिकेटमध्ये शोएब अख्तर एक असा गोलंदाज ज्याने 161च्या खरं तर गतीने बॉल टाकला होता, तो पहिला बॉलर राहिला. आणि पाकिस्तानकडेच खरं तर सर्वात वेगवान बॉलर होते, त्याच्यामध्ये वसीम अक्रम यांचाही आपण विचार करतो, त्याच्यानंतर शोएब अख्तर असेल, वकार युनिस नो डाऊट. तिथूनच सचिन रमेश तेंडुलकर यांची सुरुवात झाली, कारण वकार युनिसचा 16 वर्षामध्ये बॅट बाउन्सर झेलला सचिन तेंडुलकरने. आणि त्यानंतर 16 वर्षापासून सुरुवात झाली ज्याने भारतासाठी 100 शतकं ठोकली. सोडून दिला बॉल, वेल लिव्ह, चांगला लिव्ह करण्यात आला. अनिकेत येतोय या वेळेला खरं तर स्ट्रायकिंग गेनवरती, कारण ऑप्शनच्या बाहेर जास्तच बॉल जात होता, त्याच्यामुळे लिव्ह करणं हे चांगलं समजलं. समजूतदारीचं क्रिकेट. तिथून आपण सिंगलने बघता टीमची टोटल पुढे जात असताना धावा झाल्यात आतापर्यंत 11. 1.1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. कुठेतरी रनवेमध्ये थोडासा बिघाड होतोय, कारण दुसऱ्यांदा थांबला प्रेम. पहिला बॉल टाकत असताना सुद्धा थोडासा रनवेमध्ये बिघाड. शॉर्ट रनवे पण तो वेगवान बॉलर आहे प्रेम भोईर. आता लॉफ करण्यात आलाय, ऑन साईडला फिल्डर आहेत, समोर टप्पा पडला, अनुमान चुकला, टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स झाला अतिरिक्त आणि बॉल चाललाय वाईड लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. ओव्हर द विकेटने बॉल यॉर्करच होता, परंतु त्याला खोदून काढण्यात आलं. थोडेसे पुढे गेले असते तर कदाचित अजून यॉर्कर झाला असता, परंतु थोडेसे मागे आले असते तर ओव्हर पिच. परंतु या बॉलला तुम्ही बघितलं तर यॉर्कर खोदून काढत असताना तिथून आला चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या 15 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये कमबॅक झाला होता आणि या ओव्हरमध्ये काहीशा धावा येतात, परंतु त्या धावा रोखण्यासाठी असे लिगल बॉल टाकणं ना खरं तर आता अनिवार्य असेल. चांगला बॉल होता, यावेळेला अनुमान चुकला बॅटरचा, मागच्या बॉलवरती अनुमान चुकला होता फिल्डरचा, तिथे चौकार आला. आणि आता लिगल बॉल हाताळत असताना सिनियर प्रेम, कमी गतीचा बॉल, परंतु आता पिकअप स्ट्रोक, परंतु पारखण्यात आली गती आणि त्याच्यानंतर बॉलला पाठवण्यात आलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर, सिक्सर. रिप्ले आपण बघतोय की ऑप्शनवरतून खेचला, अगदी इझी बॉलला खेचण्यात खरं तर यश मिळालं. त्या ठिकाणी फिल्डर होते, फिल्डरच्या थोडासा वरून बॉल तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन जो कमबॅक होता त्या कमबॅकला खरं तर आता सडेतोड उत्तर दिलं जाते. सिनियर प्रेम भोईरच्या विरोधात 12 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. आजच्या दिवसामध्ये खरं तर सिनियर प्रेमची बॅटिंग प्रभावित राहिली, परंतु बॉलिंगवरती त्याने थोडंसं नाराज केलं. हेदुटने विरोधात खेळत असताना सुद्धा त्याच्या विरोधात 3 षटकार आले होते. ओव्हर द विकेट, आताही फटका सुंदर, फ्लिक ऑफ द रेस्ट, फ्लिक करत असताना इझी फटके सध्या मैदानाच्या बाहेर पाठवतोय फलंदाज अनिकेत. आणि अनिकेतच्या बॅट मधला हा चौकार. रिप्ले आपण बघूयात, फ्लिक ऑफ द रेस्ट, फक्त फ्लिक करण्यात आलं. याच्या अगोदरचा बॉल ही इझी खेळला होता, परंतु आता थोडेसे मागे गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हते
आणि प्रेम भोईरने जो प्रयत्न केला ना लेग स्टंपला हिट करण्याचा, तो प्रयत्न कुठेतरी नास्तूभूत त्याने केला. तिथून आपण बघितला तर या ओव्हरमधला तिसरा मोठा फटका आणि आतापर्यंत 5मध्ये 16 खर्च केल्यात प्रेमनं. शेवटचा बॉल इथे लॉफ करायचं होतं, परंतु आता गतीने बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 25. बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ दिवा. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25. सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 90 धाबा आल्या होत्या. 12.50 या सरासरीनं या धाबा बनतात. अनिकेत पाटील आतापर्यंत खूप चांगला खेळला आहे, कारण त्याच्या बॅटमधून ज्या 15 धाबा आल्या त्या उपयुक्त आहेत. दुसऱ्या बाजूला त्याला पाठबळ देण्याचं काम करतोय सुमित. त्याने बनवल्या धाबा 9, त्याने फेस केल्या चेंडू 5. एकंदरीत 25 बनल्यात. आणि आता तिसऱ्या ओव्हरसाठी आलेला आहे सोमनाथ भोईर. आजच्या दिवसामध्ये कमबॅक करणारा बॉलर राहिला. दुसऱ्या मॅचमध्ये या सोमनाथ भोईरच्या खरं तर जिम्मेदारीने हा संघ तुम्हाला पुढे येताना पाहायला मिळाला आहे, आणि तोच सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 3मध्ये. धाबा झाल्यात 25 आणि स्ट्रायकिंग एंडवरती डावखुरा बॅटर सुमित. ओव्हर द विकेट, चांगला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु वाईड यॉर्कर. प्रवास होता, तो प्रवास संपन्न करत असताना राजकुमारच्या हातामध्ये हा बॉल, आणि पहिला चेंडू डॉट फेकत असताना सोमनाथ भोईर. हीच तर त्याच्याकडे काय, कारण जी ॲक्शन द्यायची आहे ना, बॉल अगदी यॉर्कर टाकण्यासाठी खरं तर त्याला प्रसिद्धी मिळते, आणि तीच प्रसिद्धी याही बॉलवरती मिळवत असताना. ओव्हर द विकेट, आता फुलटॉस होता, ऑनसाईडला टर्न करायचं होतं, परंतु स्वीप करत असताना काहीशा धावा जरूर मिळतील. स्ट्रायकिंग एवढी फेकी करण्यात आली आहे. तिथून आपण बघताय तर 2 धावा पूर्ण होत असताना या 2 धावेने टीमची धावसंख्या 27. हा बॉल परफेक्टली खरं तर लो फुलटॉस होता, त्याला स्वीप करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचं कमकुवत कनेक्शन. तिथून आपण बघितलं तर मिड विकेटवरून फिल्डर आली, स्क्वेअर लेगपर्यंतचा प्रवास त्याने पूर्ण केला. या बॉलवरती मिळालेला धावा 2 टीमच्या टोटलमध्ये होतात ॲड. धावा झाला 27. 4 ओव्हरची मॅच, तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर दुहेरी, आणि आता पुन्हा एकदा डावखुरा त्याचा बॅटर सुमित भोईर अगेन्स्ट सोमनाथच्या. आता व पिच ऑन साइडला ताकदीचा वापर जरूर आहे. बॉलला पाठवण्यात आला मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर. इट इज अ कडक सन्माननीय मुरलीधरजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो की आरा ट्रॉफीमध्ये तुमचं सहर्ष मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मुरलीधर दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होत असताना चर्चा सुरू होती की दादांचं आगमन या मंचावरती होणार आहे, आणि ती चर्चा खरं आता या ठिकाणी संपत असताना दादांची उपस्थिती, समाजसेवक आणि उद्योजक सन्माननीय योगीजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतोय की तुमच्या ताप्यासह मंचावरती तुम्ही विराजमान व्हा. त्यांच्या समवेत राजेश म्हात्रे आणि विशाल दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की सर्वांना की मंचावरती तुम्ही आसन ग्रहण करा. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. अजून एक लॉफ केला बॉल, परंतु इथनं विकेट मिळू शकते, आणि विकेट मिळाली आहे. लॉंग ऑनला गवासला गेला. सुमितच्या खेळीचा अंत. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका पहिला. हा व्यासपीठ सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय. मंचावरती आमचे विराजमान असलेले पाहुणे मुरलीधर दादा म्हात्रे, नुकतेच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. हे सर्व प्रमुख मान्यवर आहेत. या प्रमुख मान्यवराची उपस्थिती सध्या तरी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळते, आणि पुन्हा एकदा त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. लॉफ करण्यात आला होता. लॉफ खरं तर सुंदर केला, परंतु बॉल अवमध्ये असताना फिल्डरची ती चपलाई तुम्ही बघितली. लवकर बॉलला खरं तर पिक त्याने केलं. फिल्डर येत असताना आपल्या खरं तर फिल्डिंग मार्कवरती त्याने पकडली गेली झेल. तिथनं फलंदाज बाद झाला. पहिला आणि 33 वरती हा पहिला झटका या ठिकाणी बसत असताना दोघांमध्ये पार्टनरशिप खूप चांगली झाली, कारण सुमित भोईर बाद झाला,
त्याने फेस केले 9 बॉल, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि तब्बल धावा जर आपण बघितल्या तर त्याने 17 बनवल्या. जर बॉल जास्त फेस केले, 10 बॉल फेस केले 17, पण तो 7 बॉल फेस करत असताना 15 इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती आतापर्यंत अनिकेत खेळतोय. पहिली विकेट मिळाली आहे सोमनाथ भोईरला, जो या टीमचा विकेट टेकर. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय सूरज चौथे, जो असेल स्ट्रायकिंग एंडवरती, आणि त्याला शेवटचा बॉल फेस करावा लागेल सोमनाथ भोईरचा. 33, 2 बॉल असतील बाकी अजून. ओ द विकेट. एक बॉल बाकी आहे. आमचे जे एक्सपर्ट स्कोरर आहेत त्याने आम्हाला सांगितलं की एकच बॉल बाकी आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे कन्फ्यूज होतो. येस, हरकत नाही आहे. चुकांमधनं खूप काही शिकायला मिळतं, तर थोडीशी क्षमा असावी आमच्याकडून. 33, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, आणि तो यॉर्कर सक्सेसफुल. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती तर डॉट फेस करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला सूरज चौथे. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 33. बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ दिवा. आपण खरं तर बघूयात इंटरेस्टिंग ॲक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने खरं तर सोमनाथ भोईरचा जो अँगल आहे ना, त्याला परफेक्ट खरं तर विथ द अँगल बॉल टाकण्यासाठी उजव्या हाताच्या बॅटरला तो सक्सेसफुल त्या अँगलला तो करत असतो. कारण या स्टाईलने जेव्हा जेव्हा एखाद्या बॉलरने बॉलिंग केली आहे तेव्हा त्याला यॉर्कर टाकण्यात सगळ्यात जास्त यश मिळालं आहे. तुम्ही लसित मलिंगाला पहा, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याची चर्चा नेहमी, असे बॉलर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येतात तेव्हा ती त्यांची चर्चा केली जाते. आणि त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे भरपूर सारे बॉलर आहेत. मग त्यामधला सोमनाथ भोईरला आपण म्हणू शकतो. योगेश म्हात्रे अर्थातच भोग्या, तोही अशी बॉलिंग करत असतो. महेश खरं तर जो काकडबॉलचा खेळाडू आहे त्याच्याकडून सुद्धा अशाच आर्म ॲक्शनमध्ये खरं तर बॉलिंग होत असते. आणि स्पेशली त्या बॉलिंगचा फायदा काय असतो की तुम्ही त्या अँगलने बॉलिंग करता, मग तुम्हाला तो बॉल खाली टाकता येतो आणि परफेक्ट यॉर्करही टाकता येतो. तेच केलं यावेळेला सोमनाथ भोईरने. या षटकामध्ये आपण धावा जर बघितल्या तर षटकार वगळता खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी धावा रोखल्या. 33 वरती 1 गडी बाद. आणि आता शेवटच्या षटकासाठी आलाय यश. मागचं काही षटक त्याचं राहिलं, फक्त 2च धावा, 1 लेग बाईज, म्हणजे एकच धाव त्याने मागच्या मॅचमध्ये खर्च केली होती. आणि तोच यश आता आलाय बॉलिंग मार्कवरती. धावा झाल्या 33. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. विकेट फक्त एकच गमावले. आजच्या दिवसातली शेवटची मॅच. या सामन्यामधून जिंकेल तो मेगा फायनल खेळेल. ओ द विकेट. पहिलाच बॉल, लो फुल टॉस अटेम्प्ट केला, ऑन साईडला चालला, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रेम, बॉलला उचलण्यात आलाय, डावखुऱ्या हाताने फेकलाय, जरूर विकेट किपर एंडला, परंतु विकेट किपरला थोडंसं पुढे जावं लागलं. सोमनाथ भोईर त्या ठिकाणी होते. क्रिकेटमध्ये विदिन अ सेकंड खरं तर खूप विचार करावा लागतो, कारण क्रिकेट हा खेळ असा आहे जो मैदानाच्या बाहेर बसून बघणं वेगळं आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं वेगळं. त्याच्यामुळे भरपूर सारे डायव्हर्शन असतात. प्रेमच्या हातामध्ये जसा बॉल आला तसाच त्यांनी फेकला विकेट किपर एंडला, परंतु दरम्यान झाला 2 धावा पूर्ण. या 2 धावाने 35 धावा टीमच्या टोटलमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर आता सोडलाय. पहिली मिस्टेक. याच्या अगोदर मिस्टेक जर आपण बघितल्या तर 2 मिस्टेक केल्या होत्या प्रेमनं, जिथे आपल्याला एकच वाईट बॉल पाहायला मिळाला होता प्रेमच्या विरोधात, परंतु इथे आपण वाईट बॉल बघता यश पाटील हाताळत असताना. टीमची धावसंख्या 36 धावा. ऑन साईडला लॉफ करण्यात आलाय, परंतु मिस्टामिक स्ट्रोक, जेलची शक्यता. आलाय प्रेम त्या ठिकाणी, पकडली गेली कॅच. आणि या ओव्हरमधली पहिली विकेट आणि या मॅचमधली दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. अनिकेत पाटील बाद. काहीच खरं तर चुकी केली नाही. आपण बघितलं त्याला फिल्डिंगवरती असताना बॉल कटची त्याची नजर त्यांनी हटू दिली नाही. आणि तिथे अनिकेतला मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास करण्यामागचं कारण तेही राहिलं. जेव्हा तुमचा बॉलर चांगलं कार्य करत असेल तेव्हा खरं तर तुमच्या फिल्डरनेही तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की जबाबदाऱ्या ह्या वय सांगून येत नाही. जेव्हा जबाबदारी आपल्या खांद्यावरती येते तेव्हा तुमचं खांदं ते मजबूत करून जाते. त्याच्यामुळे जबाबदारीचा खेळ प्रत्येक फिल्डरला करावा लागतो आणि तोच सध्या सुरू आहे उंबारीचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर, त्याच्यासमोर सुद्धा वेगवान बॉल.
ओव्हर द विकेटने उजव्या हाताच्या बॅटरसाठी सर्व विकेट किपरच्या हातामध्ये वेगवान बॉल तुम्हाला जाताना पाहायला मिळाला, जिथे अल्पेश या ठिकाणी बेट होत आहेत. 3 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 36 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंतच्या स्कोरवरती खरं तर इम्प्रूव्हमेंट चांगला आहे, परंतु एखादा मोठा फटका टार्गेट चांगलं सेट करून जाईल टीम दिवासाठी. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल हवामध्ये, कॉटन बॉलची संधी, स्वतः गोलंदाज आल्यात. आय विल टेक असा मॅसेज स्वीकारत असताना यशने आपला फॉलो थ्रू सोडत असताना पकडली गेली कॅच. अजून एक विकेट या ओव्हरमध्ये लागणारा हा झटका टीम दिवाला. आजच्या दिवसामध्ये 2 मॅचमध्ये खरं तर ही सिच्युएशन आपण बघितली आहे की उंबारली संघाच्या प्रमुख बॉलरने खरं तर खर्चिक बॉलिंग केल्यानंतर त्या धावा कंट्रोल करत असताना 2 बॉलर तुम्हाला स्पेशली पाहायला मिळाले. पहिलं नाव सोमनाथ भोईर आणि दुसरं नाव यश पाटील. दोघे खरं तर 2 पात्री खरं तर काम करत असतात. कारण यश पाटील सुरुवातीला ओपनिंगला जातो. ओपनिंगला जात असताना चांगला खेळ करणं ही त्याची खरं तर आजच्या दिवसामधली चांगली कामगिरी राहिली आहे, परंतु डेथ ओव्हरला हँडल करण्यासाठी तोच येतो. आणि आतापर्यंत विथ द बॉल त्याने 2 विकेट मिळवल्यात, 4 बॉल त्याने फेकल्यात आणि फक्त धावा खर्च केल्यात त्याने 3 धावा आहेत. 36 अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. लेफ्ट हँडर बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय भावेश भोईर. चांगला बॉल, कमी गतीचा. आता गती नव्हती, परंतु सूरजला खरं तर स्ट्राईक हवी आहे, त्यासाठी ही विकेट कदाचित सॅक्रिफाईस या ठिकाणी करण्यात येईल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. सांघिक सफलता मिळत असताना यश पाटीलला आणि 36 वरती ही विकेट मैदानाच्या बाहेर 5वी. पण बघितले तर कमी इंटरेस्टेड असणारे सामने, कारण प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही बघितलं पहिल्या फेरीतील सगळे मॅचेस वन साइडेड झाल्या आणि मॅचमध्ये स्कोर तर चांगला बनला. 36 आहेत आतापर्यंत. फुल टॉस बॉल ऑन साईडला, स्ट्राईक आपल्याकडे का ठेवली त्याचं खरं तर उदाहरण दाखवत असताना ज्वलंत मैदानाच्या आतमध्ये सूरज चौथे 42 या षटकाराच्या बरोबरीनं धावपलक आणि 43चं टार्गेट. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय, सहजरित्या फटका खेळला इथे यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक ठेवल्याचा फायदा मिळवला सूरज चौथेने आणि बॉल लॉफ करत असताना 42 बनल्यात षटकाराच्या बरोबरीनं आणि 43चं टार्गेट या मॅचमध्ये असेल टीम योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमसमोर. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 42 धाव बनवल्यात आणि 43 धावसंख्येचं एक चॅलेंजिंग टोटल या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. परंतु एका टीमकडे बॅटिंग ऑर्डर चांगली तर दुसऱ्या टीमकडे वेगवान बॉलर, म्हणून तुम्हाला दोन्ही टीममध्ये चुरस चांगली पाहायला मिळेल. 43 अशा ऑन पेपर ऑन ग्राउंड वाटत असेल की या खरं तर धावसंख्या सोप्या आहेत, परंतु क्रिकेटमध्ये कोणताच आकडा हा सोपा नसतो. त्या आकड्याला मागडं बनवण्यासाठी तुमची गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते आणि दोन्ही टीममध्ये खरं तर गुणवत्ता आहे. ती कुठवर कोणता संघ सिद्ध करेल. 24 बॉल 43चं चॅलेंज कोण ॲक्सेप्ट करेल आणि कोण या सामन्यामधून विन होईल, दातिवली सोबत फायनल खेळेल, ते तुम्हाला सेकंड सत्रामध्ये समजेल. आणि सेकंड सत्र जसं सुरू होईल ते ऐकूयात पुन्हा एकदा विनोद पाटील सरांचा आवाज या मायक्रोफोनवरून. धन्यवाद. मोठा
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे. असे 2 वाघ आणि असे 2 आपले लाडके सोनारपाडा गावाचे सुपुत्र स्वर्गीय राकेश म्हात्रे आणि ऋषिकेश खेणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आयोजित केली आणि त्यांच्याच नावाने हा RR चषक सुरू आहे. मैदानावरती उपांत्य फेरी क्रमांक 2 आपण बघताय, जिथे उंबारली संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं दिवा संघाला बॅटिंगसाठी. दिवा संघाने 4 ओव्हरमध्ये 42 धावा केल्यात आणि 43 धावांचं लक्ष सेट केलं. ते म्हणजे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या संघासमोर. बघूया उंबारली संघ यंदाच्या हंगामाचं खूप जबरदस्त फॉर्मात आहे. 4 चॅम्पियन पद त्यांच्या नावावरती आहेत आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर आता इथून जर ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकली तर आदरणीय लालचंद श्रीपत पाटील याचकडून 1 लाख रुपये या टीमला देण्यात येतील. तसं त्यांनी आधी जाहीर केलं होतं की उंबारली गावातून कोणीही 5 फायनल जिंकून आणा, माझ्याकडनं 1 लाख रुपये घेऊन जा. काल खरं तर फायनल मॅच जर जिंकली असती सप्रा मैदानावरती तर रात्री तर वेलकम ट्रॉफी त्यांनी जिंकलीच होती आणि तिथे त्या 5 फायनल झाल्या असत्या. पण बघूया आता इथून दिवा संघ समोर उपांत्य फेरीमध्ये 43 धावा होण्यापासून रोखायच्या दिवाला फायनलमध्ये कोण पोहोचेल, कोण खेळणार. जे हनुमान क्रिकेट संघ दातिवलीची फायनल मॅच येणारे 4 षटकं सांगतील. बघूया 4 षटकात काय घडतंय, काय बिघडतंय क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती, जिथे पुन्हा एकदा हे 2 संघ दुसऱ्या सत्रात एकमेकांच्या समोर. एका बाजूला दिवा, दुसऱ्या बाजूला उंबारली. पहिलाच बॉल भूषण चौथे, पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा रेषेच्या पार येतो हा षटकार. कृपा कोणावरती होते. एका बाजूला गावदेवीचा आशीर्वाद घेऊन उंबारली उतरलाय, दुसऱ्या बाजूला श्री गणेशाचा आशीर्वाद घेऊन दिवा संघ मैदानात उतरलाय. सुरुवात यशने केली आहे षटकाराने. काय जबरदस्त फॉर्म यश आपण यंदाच्या हंगामात बघितलेला आहे. या संघाला सापडलेला एक अनमोल हिरा. समोर भूषण चौथे पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने गॅप मधून चेंडू निघालाय, सीमारेषेच्या दिशेने गेलाय सीमा पार, येतो हा चौकार. क्रिकेटचा वारसा घरातून लाभलाय. पिताश्री पंडित पाटील सध्या 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत, पण वडिलांच्या पालावर पाऊल ठेवून उंबारली संघासाठी खेळण्यासाठी तयार झाला आणि काय जबरदस्त क्रिकेट त्यांनी दाखवलंय. फुल टॉस स्विंग केलाय, लॉंग लेगच्या दिशेने गेला चेंडू सीमा पार, सलगचा दुसरा चौकार. आणि आणखीन एक मारला तर स्वरित धीरज माद्रे याचकडून मिळणार 500 रुपये, जे प्रत्येकाला आहे. 3 चौकार मारा 500 घ्या, 3 षटकार मारा 500 घ्या, 3 विकेट अर्थातच विकेट हॅट्रिक घ्या, तुम्हाला 500 रुपये देण्यात येतील. तर धावसंख्या धावफलकावधी 14. काय जबरदस्त सुरुवात मैदानावधी यशने करून दिलेली आहे. भूषण चौथीला टार्गेट करण्यात आले. 3 चेंडू 14 धावा आलेल्या आहेत. करायच्या आहेत धावा 43. भूषण बघूया बॉलिंग मार्गवर तयार. और विकेट. बॅटचे चेंडू गेलाय मागे, गॅप मधून निघालाय, आलाय तिसरा चौकार. कमाई 500 रुपयाची आणि 4 धावांची झाली आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. खेळाडू ठरलाय ज्याने आज हा पुरस्कार पटकावलाय. आधी आपण बघितलं विनायक मुंडेने 3 षटकार टोकले 500 रुपये मिळाले. त्यानंतर प्रदीप काळने 3 चौकार टोकले, त्यालाही 500 मिळाले. आणखीन एक, पण टायमिंग
तिथे झालं नाही, झेल टिपलाय. अनिकेत ते सांगत होता की ऑन साईडला खेळण्यासाठी त्याला प्रवृत्त कर, पण अखेर इथून मात्र यश मिळते. भूषणला कमबॅक झालंय. धावसंख्या धावफलकावरती 18, वैयक्तिक 18 वरती बाद झालाय. चांगली सुरुवात करून दिलेली आहे उंबारली संघाला यश पाटीलने. तो परतला डगआउटच्या दिशेने. पहिला गडी बाद झालाय 18 वरती. सुरुवात चांगली झाली होती. आणखीन एखादा मोठा फटका खेळण्याचा तो प्रयत्न झाला. चेंडू भरपूर वर गेला. टायमिंग त्या ठिकाणी बघितलं आपण, झालं नाही. उंची जास्त होती, लांबी प्राप्त झाली नाही फटक्यामध्ये आणि त्यामुळे यश बाद झालाय. पण याच्या जागेवरती मैदानावरती दाखल झालाय प्रेम भोईर सिनियर. उंबारली संघाची रन मशीन, धावांचं यंत्र आलंय तिसऱ्या क्रमांकावरती. उंबारली संघाला नेहमीच सपोर्ट असतो. आपण जर बघितलं तर लालचंद पाटील असतील, विठ्ठल पाटील असतील, कैलास पाटील, सुखदेव पाटील, या सगळ्यांचं समर्थन आहे. संपूर्ण 40+ टीमचं देखील. आणि सगळे खेळाडू सातत्याने यंदाच्या हंगामात इम्प्रेस करतायत गावकऱ्यांना. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने आल्या क्लासिकल लॉफ्टेड ड्राईव्ह, हा सिक्सर. प्ले सहजतेने मारलाय, काही केलं नव्हतं, ताकद नव्हती, फक्त टायमिंग आणि मेरिट वरती खेळ. ऑप्शन होता चेंडू थ्रू द कव्हर. आपण बघताय जिथे प्रेक्षक कक्ष आहे तिथे चेंडू थेट गेला आणि 24 धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत. 43चं टार्गेट सेट केलं होतं, पण 24 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यानंतर दबाव आता पूर्णपणे दिवा संघावरती. दिवा संघालाही नेहमीच आदेश भगत यांचा सपोर्ट असतो. नेहमीच या टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. जे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि नवनिर्वाचित नगरसेवक, पेशाने ॲडव्होकेट देखील आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी सक्रिय असतात. या टीमला सातत्याने सपोर्ट त्यांचा फार मोठा राहिलेला आहे. 24 धावा विजयासाठी 19 धावांची आता गरज असणार आहे आणि त्या करण्यासाठी आता 18 चेंडू शेष. रिक्वायर्ड रन रेट 6.33. या पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या. तिथूनही मॅच उंबारली संघाने आपल्या बाजूने झुकवलेली आहे. बॉलिंग मार्कवर सूरज चौथे तयार. चेंडू खाली राहिले, पडल्यानंतर ऑफ स्टंपवरती निघालाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. धावसंख्या धावपळामध्ये 24. हा चेंडू बघू शकाल राऊंड विकेट येतात. एक अँगल क्रिएट करण्याचा नेहमी प्रयत्न असतो सूरजचा. हा डॉट बॉल. 19 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे 17. स्ट्रायकिंग इनला बॅटर राजकुमार पाटील. सूरज तयार. दातिवली संघ आला असेल तर रिपोर्टिंग करा प्लीज. बॅटचे चेंडू मागे गेला फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर स्क्वेअर लेग वरनं आलेले आहेत. चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान 2 धावा अगदी सहजतेने आणि 3री धाव देखील पूर्ण झाली आहे. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते आणि ती दाखवली प्रेमने. 3 धावा मिळतात. उंबारली गावचे आदरणीय विठ्ठल धर्मा पाटील अर्थातच या गावचे माजी सरपंच. विनंती करणं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एक दिलदार असं व्यक्तिमत्व उंबारली गावासाठी नेहमीच फार मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. उंच गेलाय, लांब किती जाईल, आतच आहे, झेलची शक्यता आहे, झेल टिपलाय, प्रेमला परतावा लागेल. हा दुसरा गडी बाद होतोय उंबारली संघाचा.
मैदानावरती आलाय. प्रेमच्या जागेवरती प्रेम बाद झाला. एक मोठा फटका खेळायचा होता पण टायमिंग व्यवस्थित झाला नाही. चेंडू भरपूर वर गेला आणि त्या ठिकाणी झेल टिपला. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते तर झेल आपण बघितला. अनिकेतने टिपलाय. भावेश पाटील भरपूर वर्षाचा अनुभव भावेशच्या पाठीशी. नेहमीच आपण त्याला वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बॅटिंग करताना बघितले. कधी सलामीला कधी वन डाऊनला कुठल्याही क्रमांकावरती पाठवा भावेश तयार असतो. ओ शॉर्ट ऑफ लेंथ गेलाय का आणि गेला हातामध्ये थेट. भावेश आला आणि परत इथून निघावं लागेल डगआउटच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 धक्के. दोन गडी बाद झालेत हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. आता मात्र गोलंदाज सूरज चौथे. अल्पेश पाटीलने एक सुंदर झेल टिपला. खरं तर फार कठीण असतं बघा. सूर्य अस्ताला चाललाय. अगदी समोर हा सूर्य होता पण त्याची पर्वा न करता जजमेंट खूप चांगलं होतं आणि अगदी जागेवरती हा चेंडू आला होता. टायमिंग तितकंसं चांगलं राहिलं नाही पण प्रयत्न जबरदस्त होता भावेशचा. भावेश परतला. गोल्डन डकवरती बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय साहिल सेवेकर. हॅट्रिक बॉल फेस करेल साहिल. हा चेंडू जाऊ दिला. त्या ठिकाणी आपण बघतात वाईट बॉल. वाईटच्या आधाराने एक धाव या ठिकाणी ॲड होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 28. विजयासाठी एकूण 43 करायचे आहेत म्हणजे अजूनही 15 धावांची गरज आहे आणि 14 चेंडू शेष आहे. ही मॅच रंगतदार व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा. कारण आज बऱ्याचशा मॅचेस सगळ्यात मॅचेस वन साइडेड झाल्या आणि कुठेतरी सगळेजण थोडेसे कंटाळले होते. पण बघूया ही मॅच देखील थोडीशी उंबारली संघाच्या बाजूने झुकली होती पण या 2 विकेटने कुठेतरी आस जागी गेले दिवा संघाने. चेंडू गेलाय स्क्वेअरच्या दिशेने. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. अल्पेश त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. तितका चांगला थ्रो येतोय डीपमधून. गुड फिल्डिंग. एक धाव येईल. धीरज मात्रे या ठिकाणी आलेले आहेत आणि चर्चा सुरू आहे. भरपूर संख्येने मान्यवरांची रेलचेल कालच्या दिवसामध्ये आपण बघितली. RR ट्रॉफी RR चषक 2026 2 दिवसीय स्पर्धा. सोनारपाडा गावात आपण आहोत आणि क्रिकेटचा धगधगता इतिहास या गावाचा राहिला आणि सध्या टीम जबरदस्त कामगिरी करते. एकूण 18 ट्रॉफीज गावामध्ये आलेल्या आहेत तिन्ही टीमच्या माध्यमातून. ओहो स्टँड अँड डिलिव्हर्ड. हा सिक्सर. बारा चेंडू 8ची गरज आहे विजयासाठी. 8 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट 4.00. मॅच आता पुन्हा एकदा उंबारल्याच्या बाजूने झुकलेली आहे. ज्या पद्धतीने सुरुवात झाली पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 24 धावा. तिथूनच ही मॅच उंबारलीने आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवली. ती पारडं जड झालं होतं मात्र नंतर सूरजच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 2 विकेट आले पण सूरजने 11 धावाही खर्च केल्यात. 43 धावसंख्येचं संरक्षण या मैदानावरती करणं इतकं सोपं काम नाही आणि त्याच समोर संघ कुठला आहे जो जबरदस्त फॉर्मात आहे. त्या संघाने यंदाच्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि गावकरी नेहमीच या संघाकडे मोठ्या अपेक्षेने बघत असतात. या संघाने यंदा अनेक पराभव पचवले. अनेक विजयाचे आनंद साजरे केले आणि आज देखील ही बक्षीस पात्र फेरी खेळत आहेत. उपांत्य फेरी जिंकले तर पोहोचतील फायनलमध्ये आणि फायनल जिंकले तर 1 लाख रुपये मिळतील. पण फायनलमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली विशाल मडवीचा त्या संघाने काल 8 संघातून अंतिम फेरी गाठलेली आहे. एक तुल्यबळ संघ. रिव्हर्स खेळतायत. गॅपमध्ये खेळतायत. फिल्डर खूप मागे आहेत. 2 धावा तर इथून सहजतेने मिळतीलच. चेंडूला थांबवल्यावर 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या दरम्यान थ्रो 1 बाउन्स येतो. त्यामुळे या 3 धावाही मिळत आहेत. धावसंख्या 3ने पुढे सरकलेली आहे. 38 धावा. आमच्यासोबत स्कोरर बसलेले या ठिकाणी मिहीर ठाकूर. आज सकाळी
आपण बघितलं कौस्तुभ देखील होते. त्यानंतर हिमेशला आपण बघितलं. हा चेंडू ड्राईव्ह केलाय गॅपमधून, हा देखील चाललाय हळूहळू गेलाय सीमा पार आणि अशा प्रकारे या चौकाराने धावसंख्येला आपण बघतोय जाऊन पोहोचली. ती 42 स्कोर लेवल झाला, इक्वल झाले, केवळ एका धावेची गरज आहे. आणि बघा यावेळेस स्विच हिट, सामना संपवलाय, सामना जिंकला आणि स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ पोहोचला या स्पर्धेच्या फायनल मध्ये. 9व्या ट्रॉफीच्या दिशेने ही झेप घेतलेली आहे, पण फायनल जिंकले तर 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक आदरणीय लालचंद श्रीपत पाटील याचकडून मिळणार आहे. तर चला फायनल मॅच आपण सुरू करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया आधी. मॅन ऑफ द मॅच यश पाटील, ज्याने गोलंदाजी करताना 2 विकेट घेतले होते, 9 धावा दिल्या होत्या आणि बॅटिंग करताना त्याने केल्या 18 धावा. मनोज ठाकूर यांना विनंती करेन या आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा. मनोज ठाकूर, क्या बात आहे, मनोज ठाकूर यांचं आगमन झालंय. ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ आणि टॉस खेळपट्टीवरती होईल अशी माहिती आम्हाला मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आलेली आहे. तर सगळ्या मान्यवरांना विनंती करेन या मनोज ठाकूर आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा यश पाटीलला. अष्टपैलू कामगिरी केली आहे, 2 विकेट आणि त्याचबरोबर आपण बघताय बॅटिंग करताना 18 धावा. मनोज ठाकूर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारतायत यश आणि सगळ्या मान्यवरांना आपण आता खेळपट्टीवरती नेणार आहोत. सगळ्यांना विनंती असेल मान्यवरांना की